उमेदवार म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारी मिळाल्यापासून तुमच्या भागामध्ये हा माझा जाहीर सभेमध्ये जरी पहिला भाषण असलं तरी पूर्ण परिवारामध्ये माझा ऑलरेडी एक राऊंड पूर्ण झालेला आहे। या निमित्तानं प्रत्यक्ष गाठीभेटीचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही करत आहोत। मित्रहो, मागच्या 10 वर्षापासून जे सरकार आपण निवडून दिलं होतं ते सरकार प्रत्येक स्तरावरती फेल्युअर राहिलेलं आहे। या सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलं मागच्या 10 वर्षामध्ये त्यामध्ये शेतकरी विशेषतः आपण ग्रामीण भागात राहणारी लोक आहोत। शेतकऱ्यांसाठी या सरकारनं विशेषतः प्रत्येक लेवलवर प्रत्येक ठिकाणी कशी जास्तीत जास्त गळचेपी करता येईल, कसं जास्तीत जास्त शेतकऱ्याला आणखी कमजोर करता येईल याचा एक प्रयत्न प्रामाणिकपणे या सरकारने केलेला आहे। ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये शेतीमालाचे भाव पाळले गेले, ज्या पद्धतीनं शेतीमालाच्या भावाबद्दलचे निर्णय घेतले गेले, हे शेतकऱ्यांना अक्षरशः मातीमोल करण्याचा उद्योग या सरकारने केलेला आहे। नुकतंच 1,23,000 कोटीचं खाद्यतेल या सरकारनं आयात केलं। या इतक्या मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात केल्यामुळं आज तुमच्या आमच्या सोयाबीनचे दर हे 2014 साली जे होते तेच आज सुद्धा आहे। जे 1500 शेतकऱ्याला उरत होते ती सुद्धा उरायची वेळ आता या सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची नाही। कसं शेतकऱ्याचा संसार चालणार हा प्रश्न आहे। या सरकारला कुठलीही दया शेतकऱ्याच्या बाबतीत येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। सध्या कांद्याच्या बाबतीमध्ये जे सरकार करतंय, कांद्यासाठी फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांना निर्यात करायची संधी दिली आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ती संधी दिलेली नाही। मागच्या 4 दिवसापासून याविषयीचा गोंधळ टीव्हीवर तुम्ही बघत असाल। अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय शेतकऱ्याच्या माथी वारंवार या सरकारकडनं मारले गेले। महाविकास आघाडीचं जर सरकार आलं, इंडिया आघाडीचं जर सरकार आलं तर तुम्हाला स्वामीनाथन आयोगानुसार रेट मिळण्याची हमी गॅरंटी या सरकारने दिलेली आहे। तुमचं कर्जमाफी देण्याची गॅरंटी दिलेली आहे। तुम्हाला वेळेवर विमा मिळण्यासाठी वेगळा आयोग स्थापन करण्याची गॅरंटी दिलेली आहे। आणि शेतीमालासाठी शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ फवारणीसाठी लागणारी औषधं असतील, पेरणीसाठी लागणारे औषधं असतील, कोळपणी नांगरणी करण्यासाठीचे अवजारं असतील, ह्या सगळ्यावर शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीवर या सरकारनं 18 ते 28% जीएसटी जो लावलेला आहे तो कमी शून्य करण्याचं गॅरंटी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे। मित्रहो, ज्या पद्धतीनं हे सरकार लूट करतंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे। सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत। सुशिक्षित बेरोजगारांची तर खूप प्रचंड म्हणजे त्रास देणारी आहे सध्याची अवस्था। जर आपण बघितलं तर मागच्या 10 वर्षामध्ये जे सरकार म्हणत होतं की वर्षाला आम्ही 2 कोटी मुलांना रोजगार देऊ, या सरकारनं टोटल 10 वर्षामध्ये सुद्धा 2 कोटी रोजगार दिलेले नाहीत। उलट जे रोजगार दिले, ज्या संधी दिल्या त्या कंत्राटी बेसिसच्या दिल्या आणि या कंत्राटी बेसिसच्या नोकऱ्यामध्ये कुठलाही युवक समाधानी नाही। ज्या परीक्षा मागच्या काळात घेतल्या गेल्या, मागच्या 2-3 वर्षामध्ये जेवढ्या परीक्षा घेतल्या गेल्या त्या सगळ्या परीक्षा पुन्हा रिपीट घ्यायची वेळ नामुष्की या सरकारवर आली, कारण दिलेले पेपर फुटलेले होते। बऱ्याच परीक्षा रिपीट घेण्याचा मानस आता या सरकारचा आहे। म्हणजे 2-2 वर्ष परीक्षेसाठी तयारी करायची, त्याची फीस भरायची, 1,00,000-2 लाख खर्च करायचे त्याच्यावर आणि ती परीक्षा रद्द केली जाते। केवळ कारण काय तर पेपर फुटतो। बेजबाबदारपणे वागण्याचं काम सरकार सतत करत आहे। महिलांच्या सिक्युरिटीचा विषय आहे, महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय आहे। ज्या पद्धतीनं मणिपूरची घटना घडते, ज्या पद्धतीनं साक्षी मलिक सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूला रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ येते, ही मान शर्मेनं खाली घालावी अशी घटना आहे। यासाठी सरकारला वेळ नाही। महिलांच्या प्रश्नावर चर्चा करायला सरकारला वेळ नाही। आजच्या परिस्थितीमध्ये जे उमेदवार आपण निवडून दिलेले आहेत 5 वर्षामध्ये त्यांनी तोंड तुम्हाला दाखवलेलं नाही। मित्रो, या माध्यमातून मी तुम्हाला शब्द देतो की येत्या काळामध्ये तुम्ही आशीर्वाद दिले तर नक्की महिन्याला एकदा तुमच्या कंधारमध्ये तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी, तुमचे प्रश्न सोडण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित राहीन। मला माहिती आहे कंधार सारखा जो दुर्गम भाग आहे त्या परिसरात सगळीकडे मी फिरलेलो आहे।
शेतकऱ्याचे प्रचंड प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत. या कंधारला पर्यटनाचा दर्जा मिळाला पाहिजे, ज्यामधून आपल्याला उद्योग निर्माण होतील, ज्यामध्ये नवीन युवकांना संधी मिळते. अशा पद्धतीचे पर्यटनाचा दर्जा लातूरला, कंधारला आपल्याला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या माध्यमातून करता येईल. कारण त्यामुळे बराच आपल्या नवीन उद्योजकांना उद्योग मिळतील अशी मला अपेक्षा आहे. कारण तुमचा परिसर खरंच पर्यटनासाठी उत्तम परिसर आहे. आपल्या पूर्ण परिसरामध्ये पर्यटनाच्या गोष्टी खूप कमी आहेत. तुमच्याकडे ऐतिहासिक किल्ला आहे, तुमच्याकडे आजूबाजूला पाणी आहे. या माध्यमातून आपल्याला चांगलं पर्यटन स्थळ इथं उभा करता येऊ शकतं. त्यासाठी नक्की आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आदरणीय अमितजी देशमुख साहेब आपल्या मदतीला नक्कीच राहतील. त्या परिसरामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आपल्याला नक्की लढायचं आहे, महिलांच्या प्रश्नावर लढायचं आहे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढायचं आहे, बेरोजगारांच्या प्रश्नावर लढायचं आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करा, महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे करा. महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष प्रामाणिकपणे एक दिलानं एकजुटीनं कामाला लागलेले आहेत. या परिसरातील सगळ्या कार्यकर्त्यांचे मी त्यानिमित्तानं आभार व्यक्त करतो. आपण आपसातली मतभेद विसरून या निमित्तानं एकत्र येऊन आपण सर्वजण काम करूया आणि ही विजयश्री नक्की आपण खेचून आणूया. तुम्ही सर्वजण त्यासाठी आशीर्वाद मला येत्या 7 तारखेला हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.